हॅलो फ्रेंड, कशा आहात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल। मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर ना आज आहे 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिवस। तर स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर ना फ्रेंड, आपल्या चॅनलला ज्या कोणी ताई नवीन असतील ना तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे आणि सोबतच शेजारची घंटी सुद्धा दाबायची आहे, जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल ना तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन येऊन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काय आहे ते तुम्ही बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर ना फ्रेंड, मी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवते घर किती अस्ताव्यस्त झालंय आणि त्याचं कारण सुद्धा सांगते मी। ते अचानकपणे कुठल्या गोष्टी केल्या की मग हे असंच नाही तर काय होणार आहे। आणि मुलांचे बुक्स तर ते तर पसारा कधी आवरला तरी ते नीट काय व्यवस्थित राहत नाही, त्यामुळे तिकडे काय माझं एवढं लक्ष नसतं। पण ह्या बाकीच्या गोष्टी ज्या काय आहेत ना त्याच्याकडे मात्र मी नेहमी लक्ष देत असते। तर ना आज पसारा कसं काय पडला तेही सांगते मी। मला ना आज थोडंसं ती बाजूला फिश पॉट वगैरे ठेवलेला होता ना तर ते सुद्धा मशीन बाहेर काढली मी। ती एक माझ्याकडे 2 मशीन आहेत तर मी एक ती मशीन बाहेर काढली आणि फिश पॉट उचलून टीपॉयवरती ठेवलेला आहे। तर इथे मग मी टीपॉयच्या खाली समर्थचे बुक्स वगैरे ठेवलेले आहेत आणि मागं बघत असाल तर ते आम्हा दोघांचे जर्किंग आहेत आणि सायलीची एक फ्रॉक आहे त्या ह्याच्यावरती कपड्यांच्या ह्याच्यावर। हो, आणि मशीनच्या इथे पसारा पडला ते जर का तुम्ही म्हणत असाल तर ना त्या पसाऱ्याचं मी एक सांगते कारण। रात्रीनं काल काय झालं, अचानक एक लेडीज आल्या आणि म्हणाल्या की ताई मला ना खूप अर्जंट ब्लाऊज लागतोय आणि तुम्ही द्याल का, कारण मला माझ्या कामावरून साडी दिलेली आहे 15 ऑगस्ट निमित्त। त्यामुळे मग त्यांचं ब्लाऊज शिवून दिलं मी। रात्री 12 1 पर्यंत जागे होते, एकच ब्लाऊज शिवलं। त्यांनी खूप उशिरा आणून दिलं होतं, 9 9:30 वाजता। मग तिथून पुढे अस्तर आणणं आणि ह्या सगळ्या गोष्टी मग कट वगैरे करण्यामध्ये सुद्धा माझा वेळ गेला आणि त्यानंतर मग मी ते ब्लाऊज शिवलं आणि 1 वाजलेला मला झोपायला, म्हणजे रेडी करूनच मग मी झोपले। आणि त्यानंतर मग मी सकाळी थोडी लेटनं उठले आणि उठल्याच्या नंतर मुलं गेले होते त्यांच्या ह्याच्याला 15 ऑगस्ट सेलिब्रेट करण्यासाठी स्कूलला आणि मग मी एकटीच होते घरी। तर मग म्हटलं चला आता जेवढा वेळ आहे तेवढा वेळ आपण ह्या सगळ्या गोष्टी करून घेऊयात। आणि ह्या बॉक्समध्ये म्हणाल तर त्या बॉक्समध्ये ना इन्व्हर्टर आणलेलं आहे, त्याचं काय ते आहे मला नाही माहिती, सांगता नाही यायचं, पण ते आहे तिथे। तर मग ते बॉक्स व्यवस्थित ठेवून दिले मी हे दोन्ही, एक फिश पॉट आणि तो ह्याचं। आणि त्यानंतर मग ना मी हे बेडशीट आणि ती समर्थच्या गादीची खोळ धुवून टाकली होती। तर हे सुकून गेलेलं होतं आणि बाहेर सारखं पडत होतं हवा आली की, म्हणून मग मी मध्ये आणून असं खुर्चीवरती टाकलेलं होतं। तर त्याच्यासुद्धा घड्या वगैरे करून घेतल्या आणि गादीची खोळ थोडीशी ओली वाटत होती म्हणून मग तिला मी असं व्यवस्थित केलं। आणि त्यानंतर मग मी मशीनवरती असं पसरवून ठेवलं। मग ह्या घड्या वगैरे केलेल्याच होत्या पण खुर्चीवरती होत्या त्या घड्या वगैरे केलेल्या, त्यामुळे मग मी व्यवस्थित केल्या घड्या आणि थोडा वेळ म्हटलं तिथं बाजूला ठेवून द्यावं, जेणेकरून मग मी माझं हे बाकीचं आवरलं ना की मग पटापट आपल्याला हे करायला बरं, म्हणजे कपाटामध्ये नेऊन ठेवायला बरं। तर आता ही खुर्चीवरच्या घड्या वगैरे करून झालेल्या आहेत आणि घड्या करून झाल्याच्या नंतर मग मी हे मशीनवरती म्हणजे एका साईडला ठेवते, म्हणजे मला पटकनमध्ये ठेवता येईन। आणि हे जर्किंग बघा, हे माझं आणि ते त्यांचं असं काहीतरी। हो, आणि एवढ्या वेळापासून मी म्हणते ह्यांचंच जर्किंग आहे काय की, तर ह्यांचं नसून मग ते सायलीचं ब्लेझर होतं। तर सायलीच्या ब्लेझरला मी असं हँग केलं आणि तिथे अडकून दिलं बॅक साईडला, कारण ना तिला उद्या किंवा परवा घालून जायला लागेलच, म्हणून मग मी ते सध्या तरी तिथं अडकवलं, नंतर बघते मी मध्ये ठेवून देते। तिला मी नेहमी सांगत असते की बाई ग हे हँग करून ठेवत जा मध्ये आल्याच्या नंतर। पण काय स्कूलमधून आल्याच्या नंतर तिला काही आठवणीतच राहत नाही, ती एकदम अशी आळशी होऊन जाते। त्यामुळे मग आता हे बाकीचं सगळं काय उचललेलं आहे, सोफा वगैरे क्लीन करून घेतला। त्यानंतर मग म्हटलं थोडंसं ड्रेसिंग टेबल सुद्धा पुसून घ्यावा, ड्रेसिंग टेबल वगैरे पुसला। आणि त्यानंतर मग मला सुद्धा म्हणजे मी सुद्धा आंघोळ केलेली नव्हती आधी, म्हटलं पटापट हे सगळे कामं आवरून घ्यावे आणि मग बाकीच्या गोष्टी कराव्यात।
तर ना हे जे बाजूला स्टँड दिसते ना, तर हे आम्ही नवीन आणले बरं का. तर हे नवीन स्टँड आणलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कसं ऑर्गनाईज करावं ते आम्ही आयडिया शोधतोय. तोपर्यंत ते तसंच राहणार आहे. आणि नंतर मग म्हटलं चला आता थोडं पाणी पिऊन घ्यावं. उठल्यापासून मी काहीच खाल्लं पिलं नव्हतं. तर मग पाणी वगैरे पिले, आंघोळीला जाऊन आले. आज थोडंसं केस वगैरे धुवून घेतले, कारण म्हटलं चला आता केस वगैरे धुवून घेतल्याच्या नंतर म्हटलं परत मग काय 3-4 दिवस काय लक्षात जात नाही मग त्या केसांकडे. मग कसं ना घरातही असलं तरी म्हणजे केस वगैरे तर सारखे धुवून टाकलेले कधी चांगले ना. तर आता इथं मग थोडंसं मी पण माझं आवरून घेते आणि त्यानंतर मग बाहेरचं सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर बघा बाहेर मन्या कसा रुसून बसलेला आहे. मन्या बाहेर आले आणि बघते तर काय झाडाला एवढे छान छान फुलं आले होते ना. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं. तर तसं त्याप्रमाणे बघा आपल्या झाडाला एवढे छान फुले आणि एकदम असा गुच्छच आल्यासारखा आलाय. मला खूप आवडतात हे फुलं वगैरे. आणि हे बघा आपले झाडं वगैरे खूप. आणि हा वेल आहे ना, हा ब्राऊन कलरचा, तो वेल पण खूप छान झाला बरं का. मी एवढीशीच कांडी आणून लावली होती, तर तो खूप छान वाढलेला आहे. आणि हे सुद्धा बाकीचे झाडंही छान वाटत आहेत. तर ह्या झाडांसोबतच आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कामाच्या ह्याच्यामध्ये भूक लागली नाही, पण नंतर मग काम वगैरे झाल्याच्या नंतर भूक लागली. मग मी ह्यांना सांगितलं काहीतरी घेऊन या. तर येताना ह्यांनी हे घेऊन आले होते. तर छान वाटलं हे खाऊनसुद्धा आणि बघूनसुद्धा. तर फ्रेंड, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच शेजारची घंटीही दाबायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय अँड टेक केअर.